मुलुंड परिसरामध्ये राहणारे प्रसिद्ध मूर्तिकार मोहनकुमार दोडेसा यांनी तब्बल 35 किलो साबुदाणे वापरून गणपती बाप्पांची अनोखी रांगोळी साकारलेली आहे। ही रांगोळी 5 फूट रुंद आणि 6 फूट लांब आहे। गेल्या महिनाभरापासून ही रांगोळी साकारत असून यामध्ये 200 ते 300 प्रकारच्या रंगांच्या छटा पाहायला मिळतात। यापूर्वी देखील अशाच प्रकारे अनेक रांगोळ्या त्यांनी साकारल्या असून त्यामुळे आंतरराष्ट्रीय गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स, लिम्का गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्यांची नोंद झालेली आहे। फर्स्ट ईयर मैंने धान्याची रांगोळी केलेली होती। आता त्याच्यामध्ये धान्यामध्ये ते मला रेड कलर मोठा मिळाला नव्हता, म्हणून मी त्याला साबुदाण्याला कलर केला। डिसाईड केला की नेक्स्ट इयर मी सागोची रांगोळी काढणार। ते केली आणि ते ॲप्रिशिएट केला सगळे लोकांनी आणि मला तर ते बरं वाटलं। मुलुंडमध्ये प्रसिद्ध असलेले मुलुंडचा महाराजा अंबिका नगर मित्र मंडळाच्या वतीनं आगळा वेगळा उपक्रम राबवला जातोय। गेल्या 53 वर्षापासून या ठिकाणी बाप्पांची 11 दिवसपैकी एका दिवशी महिलांच्या हस्ते आरती केली जाते। तसेच दर दिवशी वेगवेगळ्या समाजातील वेगवेगळ्या घटकांना आरती करण्याचा मान दिला जातो। डॉक्टर, पोलीस, सफाई कामगार, सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते ही आरती करण्यात येते। तसेच देशामध्ये घडलेल्या महिलांवर होत असलेल्या अत्याचारांमुळे हा उपक्रम राबवण्यात येतो। सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम या सर्व कार्यक्रमांमध्ये आपलं मंडळ तसेच सर्व कार्यकर्ते आपल्या मंडळाचे तसेच महिला पुरुष या ठिकाणी आवर्जून भाग घेतात। आम्ही दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील सामाजिक कार्यक्रमामध्ये काही डॉक्टर्स लोकांना आरती या ठिकाणी दिली। काही एक जैन समाज होता त्यांना या ठिकाणी आम्ही आरती दिलेली आहे। तसंच म्युन्सिपाल्टीचे लोक असतील, आपल्या इथे कामगार असतील, अशा लोकांना एक आरतीचा या ठिकाणी मान दिलेला आहे। आणि आता 1-2 दिवसा अगोदर या ठिकाणी आपल्या मुलुंड हद्दीतील सर्व पोलिसांची एक आम्ही विशेष आरती या ठिकाणी ठेवली आणि त्याच अनुसरून आज आम्ही महिलांची आरती देखील आपल्या मंडळासाठी राबवलेली आहे। महिला सबलीकरण, महिला सक्षमीकरण आणि महिलांना सामाजिक संदेश, त्याप्रमाणे महिलांचं संरक्षण महिलांनी कसं करावं आणि त्याबद्दल महिलांना त्यांनी जास्तीत जास्त माहिती पुरवलेली आहे। त्याचप्रमाणे मुलुंडचा महाराजा हे आपलं जे मंडळ आहे 53 वर्षापासून महिला आरती इथे सातत्याने घेतली जाते। त्याचप्रमाणे महिलांसाठी जे सांस्कृतिक खेळ आहेत किंवा मुलांसाठी कला, क्रीडा या सगळ्या काही क्षेत्रात मुलुंडचा महाराजा हे सगळे काम करण्यात सगळ्यात पुढे असतो। ऐरोलीमधील बगरे कुटुंबांच्या घरी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचा देखावा साकारण्यात आलाय। मोठा उत्साह आणि आनंदामध्ये मनोभावे बगरे कुटुंबांच्या वतीनं गणरायाची पूजा केली जाते। नवनवीन प्रसाद आणि फुलांची आरास करत बाप्पांची भक्ती केली जाते। संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे बालपण स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्राचीन देखावे आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव देखावा सादर केलाय। कॉलेजच्या प्रमुख सोनाली मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा देखावा सादर करण्यात आला। देखाव्यासाठी 24 प्रकारच्या गावरान बियाणांचा वापर करण्यात आला। त्यातून शेती फुलून त्यातील झाडामध्ये गणेशाची निर्मिती करून एका आगळ्या वेगळ्या गणपती बाप्पांची स्थापना करत लक्षवेधी उपक्रम राबवण्यात आलेला आहे। विदर्भातील सर्वात श्रीमंत गणेश म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील राणा नवयुवक मंडळाच्या बाप्पांची सर्वदूर ख्याती आहे। सुमारे 80 किलो चांदी आणि 1 किलो सोन्याचे दागिने गणेश मूर्तींना चढवण्यात आलेत। भाविकांना सहज आणि थेट दर्शन या गणेश मूर्तीचं घेता येतं। त्यामुळे खामगावचा राजा म्हणून हा गणपती परिसरामध्ये प्रसिद्ध आहे। सर्वात श्रीमंत गणेशाचं दर्शन घेण्यासाठी अनेक जिल्ह्यातून भाविक येथे येत असतात। या गणेश मंडळाला 84 वर्षांचा इतिहास असून गेल्या 27 वर्षांपासून राणा मंडळाच्या गणेश मूर्तीचं विसर्जन केलं जात नाही, हे या मंडळाचं वैशिष्ट्य आहे।
जळगाव शहरातील MJ महाविद्यालयामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी मिळून हॉस्टेलमध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली आहे। यावेळी सर्व विद्यार्थिनींनी एकत्र येत गणपती अथर्वशीर्षाचं सामूहिक पठण केलं। यावेळी रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा अशा विविध स्पर्धा 10 दिवसात राबवण्यात येतात। विरारच्या मानाच्या महाराजांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होते। यंदा या मंडळाचं 44वे वर्ष आहे। हजारोंच्या संख्येने भक्त दररोज दर्शनासाठी येत असतात। 11 दिवस विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम हे मंडळ राबवत असतं। दरवर्षी लालबागच्या राजाची प्रतिकृती येथे साकारली जाते। जळगाव शहरातील सुभाष चौक मित्रमंडळाच्या वतीने गेल्या 19 वर्षांपासून सामूहिक गणपती अथर्वशीर्ष पठणाची अखंडपणे परंपरा सुरू आहे। गणपती अथर्वशीर्ष हे सर्वोच्च सेवा मानली जाते। यामध्ये गणपती बाप्पांचं 21 आवर्तनं म्हटली जातात। सामूहिक गणपती अथर्वशीर्ष मध्ये 3000 पेक्षा अधिक भाविकांची उपस्थिती असते। यामध्ये उपस्थित असलेल्या भाविकांमधून लकी ड्रॉ काढून 101 भाविकांना चांदीचे शिक्के देखील दिले जातात। संस्कृती टिकून राहावी यासाठी हा अनोखा उपक्रम मंडळाच्या वतीने राबवण्यात येतो आहे। दगडूशेठ हलवाईच्या गणपती समोर जशा प्रकारे हजारो लोक एकत्रित येऊन गणपती अथर्वशीर्ष म्हणतात, त्यावेळेला जेव्हा सुरू झालं तिथे त्यानंतर लागलीच आम्ही जळगावला सुरू केलं। आज 19वे वर्ष आहे। 19व्या वर्षामध्ये हजारो लोकांचा याला चांगला प्रतिसाद आहे। यंदा राजूमामांनी आम्हाला 101 शिक्के उपलब्ध करून दिले। तर 101 शिक्के जे भाग्यवान आहे भक्त त्यांना लकी ड्रॉ काढून त्यांना 101 शिक्के देण्यात येणार आहे। गणेशोत्सवामध्ये सार्वजनिक गणेश पंडांच्या देखाव्यांचं खास आकर्षण ठरत असतं। गणेश विसर्जनाला अवघे 2च दिवस उरल्यानं देखावे पाहण्यासाठी रात्री भाविक गर्दी करतात। सातारा शहर आणि परिसरातील रस्ते गणेश भक्तांच्या गर्दीने ओसांडून वाहू लागले। देखाव्यांबरोबरच सातारा शहरातील सार्वजनिक गणेश पंडांनी उभारलेल्या ऐतिहासिक महल आणि पौराणिक मंदिरांसह विविध प्रतिकृतींची देखील गणेश भक्तांना भुरळ पडताना दिसते। शिवाजी महाराजांवर असलेला विश्वास। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। पण जाती धर्माच्या पलीकडे जाऊन ब्राह्मणापासून ते बहुजनांपर्यंत संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत मुंबईतील राखी कुटुंब हे गेल्या 41 वर्षांपासून वेगवेगळे सामाजिक उपक्रम सादर करत गणेशोत्सव साजरा करत आहे। यंदाही त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या भाषणाने प्रेरित होऊन 2036 मध्ये भारतात होणाऱ्या ऑलिम्पिक या थीमवर देखावा सादर केलेला आहे। 12 लहान मातीचे गणपती सूर्यनमस्कार करताना दाखवण्यात आले आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी। पाहिला गणेशोत्सव म्हटलं तर आपल्याला सजावट, देखावे, मोठ्या मोठ्या मंदिरांचे किंवा किल्ल्यांचे प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळतात आणि ते पण कुठे तर सार्वजनिक मंडळामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। पण राठी कुटुंबियांनी गेल्या 41 वर्षापासून वेगवेगळ्या थीमवरती गणेशोत्सव साजरा करण्याचा त्यांनी गणेशोत्सव थीम वेगवेगळे ठेवतात। आपण पाहू शकता माझ्या मागे की त्यांनी प्रत्येक खेळाच्या इक्विपमेंट्सनी किंवा सामानाने त्यांनी गणपतीचं प्रतिकृती केलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला क्रिकेटचे जे पॅड असतात ते आहेत, कॉक आहेत, टेबल टेनिसचे ते रॅकेट आहेत, मग ग्लॉव्स असतील, त्याच्याने पूर्ण गणपती त्यांनी साकारलेला आहे। आणि आपण पाहू शकता की क्रिकेटचं स्टेडियम सुद्धा इथे आहे। क्रिकेट खेळताना आपल्याला काही दिसत आहेत आणि ऑलिम्पिक मध्ये जे स्विमिंग कॉम्पिटिशन होतं तेही इथे साकार केलेलं आहे। आपल्यासोबत राठी कुटुंबीय आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। क्या कहेंगे मैम, कितने सालों से कर रहे हो आप और आपके दिमाग में कैसा है कि थीम करना चाहिए? ये 41st ईयर है
शुरू में तो सिंपल करते थे, बट अभी कुछ सालों से लाइक हम थीम बेस कर रहे हैं। ये साल हमने यही थीम रखा है कि हमने ओलंपिक्स के ऊपर रखा है। हमको सबको 2 मैसेज देना है कि वाई वी आर नंबर 1 ओनली इन क्रिकेट, वी शुड बी नंबर 1 इन ऑल अदर स्पोर्ट्स ऑल्सो। एंड दूसरा, बच्चों को पढ़ाई के साथ साथ कोई भी एक स्पोर्ट्स में आप उनको इन्वॉल्व कीजिए, उनको कीजिए, क्योंकि 2036 में अभी मोदी जी का भी ड्रीम है कि 2036 में अगर वो ओलंपिक्स लेके आएंगे इंडिया में, तो वी शुड प्रिपेअर आवरसेल्फ की हम वो लेवल पे परफॉर्मन्स दे सके। गेल्या 41 वर्षापासून गणेशोत्सव साजरा करतात. प्रत्येक वर्षी ते वेगवेगळ्या थीमवरती गणपती बसवतात आणि गणपतीला वेगवेगळ्या मूर्तीने साकार देतात. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष देवकर, लोकशाही, मुंबई. भिवंडी टेमघर परिसरातील मोहन पठाडे कुटुंबांनी यंदाच्या घरगुती गणेशोत्सवात एक विशेष आणि पर्यावरणपूरक सजावट साकारलेली आहे. त्यांच्या घरामध्ये शिवसेना भवन हा देखावा साकारण्यात आला असून इको फ्रेंडली आणि गणरायाची शाडूची मूर्ती बसवण्यात आली. सुबक असं शिवसेना भवनाचं चित्र या ठिकाणी साकारण्यात आलंय. ही अनोखी सजावट पाहण्यासाठी परिसरातील गणेश भक्त गर्दी करतात. अहमदनगर शहराचं ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणपती मंदिरासमोर दरवर्षीप्रमाणे यंदाही महिलांनी सामूहिक अथर्वशीर्ष पठण केलं. यावर्षी 1111 महिला या अथर्वशीर्ष पठणामध्ये सहभागी झाल्या होत्या. पारंपरिक पेहरावातील महिलांनी सकाळपासूनच पठणासाठी उत्सवाच्या मंडपात गर्दी केली. टाळ्यांच्या गजरामध्ये मोरया मोरयाचा जल्लोष करत महिलांनी शंखनाद केल्यानंतर ओंकाराचा जप आणि मुख्य अथर्वशीर्ष पठणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली होती. गणेशोत्सवामध्ये श्री विशाल गणेशाच्या मंदिरामध्ये मोठ्या उत्साहाने महिलांचं सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात, अतिशय ऊर्जादायी वातावरणात खूप छान संपन्न झाला. अथर्वशीर्ष पठणाची खूप मनापासून आवड असते आणि मंदिराचे ट्रस्टीज आम्हाला ती संधी देतात. जवळपास 1000 महिला या ठिकाणी उपस्थित असतात. 11 आवर्तनांचं आपण सेवा गणपतीच्या चरणी आपण सादर करतो. नवी मुंबईमध्ये वाशी सेक्टर 10 येथील व्यापारी असोसिएशनच्या सार्वजनिक गणेश मंडळानं पुण्याच्या भुलेश्वर महादेव मंदिराची प्रतिकृती आकर्षणाचं केंद्र बनलेली आहे. या भुलेश्वर महादेव मंदिराच्या प्रतिकृतीबद्दल सांगायचं तर हे मंदिर 13व्या शतकात यादव घराण्यानं बांधलं होतं. मंदिराच्या बाहेरील भिंतींवर गुंतागुंतीचं कोरीव काम आहे, ज्यात हिंदू पौराणिक कथांचं चित्रण आहे. मंदिराच्या गर्भगृहात 5 शिवलिंग आहेत. मंदिरामध्ये गणेशाची स्त्री रूपातील मूर्ती आहे. तिला गणेशपारी, लंबोदरी किंवा गणेशाईनी म्हणतात. जळगावातील जय गणेश मित्रमंडळानं केळीच्या खोडाच्या पावडरपासून बाप्पांची मूर्ती बनवून स्थापना केली. मूर्ती पाहण्यासाठी जिल्हाभरातून भाविकांची गर्दी होते. केळीच्या खोडाच्या पावडरपासून बनवलेली मूर्ती 100% पर्यावरणपूरक आहे. ही मूर्ती वजनाला हलकी आणि दिसायला सुबक आणि आकर्षक असल्यानं भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी. पाहूया. सर्वत्र गणपती बाप्पाचा उत्सव हा साजरा केला जात आहे. आपण आहोत जळगावमधील जय गणेश मित्र मंडळ या गणेश मंडळाच्या माध्यमातून जळगावची लोकप्रिय असलेली केळी, या केळीच्या खोडापासून पीठ बनवलं आणि त्या पिठापासून ही गणपती बाप्पाची मूर्ती साकारण्यात आलेली आहे. राज्य सरकारने कुठेतरी पीओपीच्या गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती बंदी घालण्याचा हा प्रयत्न केलेला होता. त्याच अनुषंगाने जळगावचे जय गणेश मित्रमंडळाने या ठिकाणी केळीच्या खोडापासून निर्मित केलेली ही 100% पर्यावरणपूरक श्रींची मूर्ती या ठिकाणी बनवलेली आहे. जळगावची केळी तशी प्रसिद्ध आहे, त्याच केळीच्या खोडापाच्या पिठापासून ही गणपती बाप्पाची मूर्ती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे आणि जवळपास 12 ते 18 तासामध्ये ही मूर्ती पाण्यामध्ये विरघळत असल्याचं या ठिकाणी समजतं आहे. आपल्यासोबत जय गणेश मित्रमंडळाचे पदाधिकारी आहेत, आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया. काय सांगणार, या ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती ही केळीच्या खोडाच्या पावडर पासून बनवण्यात आलेली आहे? बरोबर, जल ही जीवन आहे ही संकल्पना घेऊन आम्ही यावर्षी पर्यावरणपूरक मूर्ती बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या मंडळाचे कार्यकर्ते साहिल ठाकूर आणि विनय ठाकूर यांनी ही मूर्तीची संकल्पना आमच्या समोर दिली की भैया अपने को इस बार कुछ अलग करना है. तर मग त्यांना सपोर्ट देऊन मग आम्ही ही मूर्ती बनवण्याचा प्रयत्न केला. त्यांना जवळपास आम्हाला ही मूर्ती बनवण्याचा मागील उद्देश असा आहे
की पर्यावरणपूर्णक 100% इको फ्रेंडली मूर्ती बनवण्यासाठी आम्ही हे प्रयत्न केले. केळी काढल्यानंतर, केळीचे पानं काढल्यानंतर टाकाऊ खोळांची पावडर तयार करून या ठिकाणी गणपती बाप्पाची ही 3 महिन्यात मूर्ती साकारण्यात आलेली आहे. सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव. संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं साजरा केला जातोय. गणेश भक्तांच्या वतीनं अगदी भक्तिभावात बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करून पूजा केली जाते. जळगाव जिल्ह्यातील भडगावमधील अक्षय देवरे आणि कुटुंबाच्या वतीनं मनोभावे बाप्पांची स्थापना करत रोज आरती केली जाते. तसंच देवरे कुटुंबानं आपल्या लाडक्या बाप्पांसाठी सुंदर अशी सजावट आणि आरास देखील केलेली आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील मातृभूमी मंडळाचा गणराया हा खानदेशचा राजा म्हणून प्रसिद्ध आहे. यावर्षी या खानदेशच्या राजाचं 24वे वर्ष आहे. मातृभूमी मंडळाच्या वतीनं खानदेशच्या राजासाठी यंदा कर्नाटकमधील लक्ष्मी नृसिंह मंदिराचा देखावा साकारण्यात आलाय. मानाचा गणपती म्हणून श्रद्धा असलेल्या खानदेशच्या राजाच्या दर्शनासाठी जळगाव जिल्ह्याचा खानदेशातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करतात. पैठण येथे भारतातील एकमेव यादवकालीन शनी गणपतींचं मंदिर आहे. पैठण शहरातील नाथ गल्ली येथे शनी महाराज आणि श्री गणेश यांचं जगातलं एकमेव असं मंदिर आहे. या मंदिरामध्ये गणरायाबरोबरच शनिदेवाची पूजा करण्याची आगळी वेगळी परंपरा आहे. पेशव्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला असं पुजारी सांगतात. हे आमचं पूर्वजापासून चालून येणारं मंदिर आहे. ह्या मंदिराचं खूप मोठं महत्त्व आहे. याचं असं सांगण्यात येतं की हे मंदिर बाजीराव पेशव्यांनी स्थापन केले. पहिले बाजीराव पेशव्यांनी स्थापन केले हे मंदिर. तर ते जेव्हा लढाई जिंकण्यासाठी जात होते तर तेव्हा ते ह्या मंदिराची दर्शन केल्याशिवाय जात नव्हते. शनिवारी आणि अमावस्याला, सोमवती अमावस्या, शनिवारी अमावस्या, जे काही अमावस्या, शनिवार, पौर्णिमा वगैरे असती तेव्हा खूप मोठी गर्दी असते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.